हे दोन उपाय करा, पितृदोष, शनिदोष व कालसर्पदोषापासून मुक्त व्हा. हिंदू कॅलेंडरनुसार एका वर्षात 12 अमावस्या तिथी असतात. प्रत्येक अमावस्या कोणत्या ना कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे. 8 मे 2024 रोजी दर्श मौनी अमावस्या साजरी होत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या दिवशी तांदूळ, आवळा आणि उबदार कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावस्या पूजन पद्धत. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूचे ध्यान करावे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करावे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे. मौनी अमावस्येचे महत्त्व. सनातन धर्मात प्रत्येक अमावस्या महत्त्वाची मानली जाते, पण मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौन राहून स्नान दान करणे हे अत्यंत लाभदायी मानले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी गरजूंना दान केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. दर्श अमावस्या या शुभ योगात साजरी होणार. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे काम. दर्श अमावस्या या शुभ योगात साजरी होणार. बुधवार 8 मे 2024 ही चैत्र अमावस्या आहे. या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहे. चैत्र अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय करायला विसरू नका, ज्यामुळे शनिदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. चला त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अमावस्येचा दिवस पितृपूजन, स्नान, दान आणि तर्पण यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यावर्षी चैत्र अमावस्या 8 मे रोजी आहे. तसेच यावर्षी अमावस्येला 3 शुभ योग जुळून येत आहे, ज्यामुळे या दिवसाला दुप्पट महत्त्व आहे. दर्श अमावस्येच्या या शुभ मुहूर्तावर काही विशेष उपाय करून पितृदोष, कालसर्पदोष आणि शनिदोषापासून मुक्ती मिळण्याची विशेष संधी आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या मंगळवारी 7 मे 2024 रोजी सकाळी 11:40 सुरू होईल आणि बुधवारी 8 मे 2024 रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल. चैत्र अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि सौभाग्य योग जुळून येतात. सर्वार्थ सिद्ध योग दुपारी 1:33 सुरू होईल आणि 8 मे रोजी पहाटे 5:34 पर्यंत राहील. सौभाग्य योग 7 मे रोजी रात्री 8:59 सुरू होईल आणि 8 मे रोजी सायंकाळी 5:41 पर्यंत राहील. त्यानंतर शोभन योग सुरू होईल, जो रात्रीपर्यंत राहील. अमावस्येतील शनिदोषाचे मार्ग. दक्षिण भारतात शनी जयंती अमावस्येला साजरी केली जाते, म्हणून शनिदेवाला तीळ, तेल आणि निळी फुले अर्पण करा आणि शनी चालीसाचे पठण करा.
यामुळे शनीची 7.5 ढय्या आणि इतर सर्व अशुभ योग बरे होतात असे मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवायची उपाय. अमावास्येला श्रीमद भगवत गीता ऐका किंवा घरी गीता वाचा. तसेच गरजूंना अन्नदान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख शांती नांदते. पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे अमावास्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.